सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 444 कनिष्ठ लिपिक पदांची बहुचर्चित नोकर भरती प्रक्रियेला राज्य शासनाकडून अखेर स्थगिती देण्यात आली आहे। बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे निवडणूक पूर्ण होईपर्यंत भरतीला स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाच्या सहकार विभागाने काढले आहेत। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी भरती प्रक्रियेला स्थगिती मिळणार असल्याचे संकेत दिले होते। अखेर सहकार विभागाकडून भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे। त्यामुळे जयंत पाटील यांच्यासह बँकेतील विद्यमान संचालकांना पुन्हा दणका दिलाय। जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत होती। जिल्हा बँकेतील रिक्त जागांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण होता, त्यामुळे शासनाकडे नोकर भरतीबाबत परवानगी मागितली होती। शासनाकडून IBPS, TCS आणि MKCL या कंपनीमार्फत जिल्हा बँकांची भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले। शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय बँकेने घेतला होता। भरती प्रक्रियेची परीक्षा घेणाऱ्या 3 कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे। यापैकी बँकेने IBPS आणि राष्ट्रीयकृत व राज्य शासनाच्या तालिकेवरील नामांकित कंपनीची निवड केली। या भरतीसाठी 24 जून पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती। सांगलीसह राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेला प्रतिसाद दिला होता। मात्र 1 जुलैपासून बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने भरती सुरू ठेवणं योग्य ठरणार नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले। सहकार आयुक्त व निबंधक यांच्या पत्राचा संदर्भ देत कक्ष अधिकारी सुधीर विष्णू अमृते यांनी याबाबतचे आदेश जारी केले। बँकेच्या नोकर भरतीसाठी 24 जून पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती। 1 जुलै अखेर 5000 अर्ज परीक्षा शुल्क पूर्तीसाठी दाखल झालेत। उर्वरित 957 अर्जदारांनी शुल्क भरलेलं नाही, त्यामुळे एकूण 14157 अर्ज आलेत। 9157 अर्जदारांची कागदपत्रे अपूर्ण आहेत। अर्ज भरण्याची अंतिम मुदत 8 जुलै होती। पुढील काही दिवसात अर्जांची संख्या वाढण्याचा अंदाज बँक प्रशासनाकडून देण्यात आला होता, परंतु गुरुवारी सायंकाळी नोकर भरतीतील सहकार विभागाकडून स्थगिती देण्यात आल्याने 5000 उमेदवारांचा जीव टांगणीला लागलाय। मिरजेचे नवे उपअधीक्षकपदी अजय कोकाटे यांनी पूर्वीचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्याकडून पदभार स्वीकारलाय। नूतन उपअधीक्षक कोकाटे यांच्यासमोर मुख्यतः कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि सामाजिक शहरी समस्यांचा सामना करावा लागेल। शहरातील गुंडगिरी आणि टोळी युद्ध यावर वचक ठेवला पाहिजे। खून, खुनाचा प्रयत्न, कोयता, तलवार हल्ले, गोळीबार यांसारख्या घटना घडतात। टाकळी रोडवर टोळी युद्ध, हमाल नेत्यांच्या नातवाची हत्या, मंदिरासमोर गोळीबार यांसारख्या घटना समोर आल्या आहेत। सध्या गुंडांच्या मध्ये वर्चस्वासाठी टोळ्या निर्माण झाल्या, त्या टोळ्या फोफावत आहेत। नशेखोरी आणि त्यातून होणारी गुन्हेगार वाढ होतीये। संबंधित गुन्हे सांगली, मिरज, कुपवाड भागात तरुणांमधील व्यसनाधीनता ही मोठी समस्या आहे। यामुळे गुन्हेगारी वाढते। स्थानिक राजकीय चर्चांमध्येही मुद्दा वारंवार उपस्थित होतो। या गुन्हेगारी कृत्यामध्ये युवकांचा सहभाग वाढत आहे। नवजात अर्भक मृत्यूसारख्या धक्कादायक घटना, अपहरणाच्या संशयास्पद प्रकरणे, वाहतूक नियमभंग आणि अतिक्रमणे यामुळे कायदा सुव्यवस्था ताणली जात आहे। मिरजेचा इतिहास सामुदायिक दंगलींचा आहे। अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रमांवेळी शांतता राखणे आणि पूर्ववैमनस्य नियंत्रित करणं महत्त्वाचं आहे। आतापर्यंत कोणतीही घटना घडली नसती, तर कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे हेही महत्त्वाचं आहे। शहरी आणि प्रशासकीय आव्हाने यामध्ये वाहतूक कोंडी, CCTV देखभाल आणि पोलिसी यंत्रणा मजबूत करणं याकडे लक्ष देणंही महत्त्वाचं आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या वर्गणीतील चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील राम मंदिर चौकात जोरदार निदर्शने केली। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या वर्गणीमध्ये झालेल्या चोरीच्या सर्व प्रकरणांची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी। या चोरीमध्ये जे व्यक्ती सहभागी आहेत त्या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, त्यांना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली यांची ठाम मागणी आहे। श्रीराम मंदिराच्या वर्गणीतील चोरी ही केवळ आर्थिक गुन्हा नसून देशभरातील आणि जगभरातील कोट्यावधी राम भक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि भावनांचा अपमान आहे। या चोरीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने तमाम राम भक्तांच्या भावनांशी खेळ केला असून या प्रकरणातील एकाही दोषीला पाठीशी घालू नये। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही आमची ठाम भूमिका आहे।
या अयोध्याच्या मंदिरासाठी अनेक भाविकांनी संसाराच्या गाड्या चालवत असताना मंदिरासाठी देणगी दिली आहे. काही नराधमांनी सोने आणि पैशांवर डल्ला मारलाय. चोरी सुरू असताना सरकार काही झोपलं होतं का? इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असताना सरकार काय करत होतं? जी लोक मतापुरते हिंदुत्व करतात ते आज गप्प का आहेत, असा सवाल विजय कोकरे यांनी उपस्थित करत निदर्शने केली. यामध्ये कोणालाही हलगर्जीपणा न करता कठोर शिक्षा झाली पाहिजे. अयोध्येतील देणगी प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी यांसह विविध मागण्या करण्यात आल्या. संजयनगर परिसरातील अष्टविनायक नगरमध्ये एक बंद घराचा कडेकोयंडा उचकाटून चोरट्याने 13 तोळे दागिन्यांसह 1.5 लाखांची रोकड असा 6 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. आज सकाळी ही चोरी उघडकीस आली आहे. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केलाय. दगडू पांडुरंग सलगर यांनी फिर्याद दिली. दरम्यान संजयनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनात वाढ झाली आहे. पोलिसांचंही घर सुरक्षित राहिलं नाही, त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. दगडू सरगर यांचं अष्टविनायक नगर गल्ली क्रमांक 3 मध्ये घर आहे. ते हमालीचा व्यवसाय करतात. काल सकाळी 7 वाजता घराला कुलूप लावून ते बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी पाळत ठेवून त्यांच्या घराचा कडेकोयंडा उचकटला. कपाटातील 1.5 लाखांची रोकडसह 25 ग्रॅमचं मंगळसूत्र, 5 ग्रॅम वजनाच्या 8 अंगठ्या, 21 ग्रॅमचा लक्ष्मीहार, 11 ग्रॅमची चैन, 10 ग्रॅमचा नेकलेस, 7 ग्रॅमची कर्णफुले, 5 ग्रॅमची बोरमाळ, 5 ग्रॅमची साखळी, 5 ग्रॅमचा सोन्याचा वेल, 4 ग्रॅम वजनाची ठुशी, 2 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या, 1 ग्रॅमचा बदाम, 350 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 6 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. सरगर हे आज सकाळी घरी परतले. त्यावेळी त्यांनी चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला. सांगली शहरासह जिल्ह्यातील काही भागाला आज सलग 4थ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. आज दुपारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अगदी तुरळक प्रमाणात पाऊस पडत होता. आज दुपारी सांगलीत पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे वरुण राजाकडे डोळे लावून बसलेले शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या 2-3 दिवसात कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 2 ते 3 फुटांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे सांगलीचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 6.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.76 टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी असल्याचं जलसंपदा विभागाने कळवलंय. सांगली येथील तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ संकल्पना राबवत पुठ्ठ्याच्या बॉक्सपासून ईव्हीएम मशीनची प्रतिकृती तयार केली आहे. हा उपक्रम माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी साकारला असून निवडणूक प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना अनुभवता यावं हा त्यामागील उद्देश आहे. या उपक्रमात जुन्या पद्धतीनुसार बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान करण्याची प्रक्रिया तसेच आधुनिक ईव्हीएम मशीनवर बटन दाबून मतदान कसं केलं जातं यातील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितला जाणार आहे. याशिवाय मतदार यादी तपासणी, मतदारांच्या बोटाला शाई लावणे, बॅलेट पेपर दुमडून मतपेटीत टाकणे आणि ईव्हीएमद्वारे मतदान अशा सर्व टप्प्यांचे वास्तवदर्शी सादरीकरण मतदान कक्षात करण्यात आले. निवडणूक साक्षरता वाढवणारा आणि लोकशाही प्रक्रियेची ओळख करून देणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ही निवडणूक 2 पॅनेलमध्ये होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये 2 पॅनेलमध्ये मतदान कशा पद्धतीनं होतं हे याचं ज्ञान विद्यार्थ्यांना समजणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनावर महागाईची छाया पडली असून गणेश मूर्तींच्या किमतीत तब्बल 25 ते 30% वाढ होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढ, वाहतूक खर्च, पाणी टंचाई आणि कुशल कारागिरांच्या वाढलेल्या मजुरीमुळे गणेश मूर्ती कारागिरांनी दरवाढीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे यंदा गणेश भक्तांना बाप्पाच्या मूर्तीसाठी अधिकच खर्च करावा लागणार असून सर्वसामान्यांच्या सणाच्या बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून सध्या राज्यभरातील मूर्ती कारखान्यांमध्ये रंगकाम आणि अंतिम सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडलेत. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, रंग, रसायने, ताडपदरी, प्लास्टिक कागद या साहित्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. पीओपीच्या एका बॅगेमागे सुमारे 50 रुपयांची वाढ झाली असून पूर्वी 250 रुपयांना मिळणारं साहित्य आता 300 रुपयांपर्यंत पोहोचले.
युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे कच्चा माल कारखान्यापर्यंत आणणं आणि तयार मूर्ती विविध शहरांमध्ये पोहोचवण्याचा खर्चही वाढलाय. त्यातच काही ठिकाणी पाणी टंचाईमुळे पाणी जपून वापरावं लागतंय. त्याचबरोबर कुशल कारागिरांचे मानधन वाढल्याने मूर्ती निर्मिती अधिक खर्चिक झाली आहे. सांगली मिरज शहरासह पूर्व भागातील आरग, बेडग, सलगरे, म्हैसाळसह गणेश मूर्ती केंद्रांमध्ये या महागाईचा परिणाम दिसून येतोय. वाढत्या खर्चामुळे नफा टिकवणं कठीण झाल्याने मूर्तिकारांनी नाईलाजाने दरवाढ केली असून यंदाच्या गणेशोत्सवात गणेश भक्तांना महागाईचा फटका बसणार असल्याचं स्पष्ट झालंय. कृष्णा नदीतून उपसा सिंचन योजनांसाठी लागू करण्यात आलेली उपसाबंदी अखेर गुरुवारपासून शिथिल करण्यात आलेली आहे. सांगली पाटबंधारे विभागाने महावितरणाच्या अधिकाऱ्यांना योजनांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून सिंचनासाठी बंद पडलेले अनेक पंप पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कोयना आणि वारणा धरण साठा, पाण्याची उपलब्धता आणि नदीपात्रातील प्रवाह लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने कृष्णा नदीवरील उपसा सिंचन योजनांवर निर्बंध घालत उपसाबंदी लागू केली होती. त्यानुसार कृष्णा नदीवरील कोयना धरण ते राजापूर कोल्हापूर पद्धती बंधारा राज्य सीमेपर्यंतचा प्रवाह तसेच मोरणा नदी, मोरणा मध्यम प्रकल्प, संख, दोडानाला आणि बसप्पावाडी प्रकल्पांवरील उपसा योजनांचा वीज पुरवठा बंद केला होता. त्यामुळे नदी काठावरील शेकडो उपसा सिंचन योजना ठप्प झाल्या होत्या. दरम्यान जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांनी 13 जून 2026 रोजी दिलेले निर्देश, शासनाचा आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतील निर्णय आणि त्यानंतर झालेल्या आढाव्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाल्याने उपसाबंदी आदेशात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून 2 जुलैपासून पुढील आदेशापर्यंत संबंधित सर्व उपसा योजनांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित कार्यकारी अभियंत्यांना त्वरित कळवून क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही दिलेत. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका पायाभूत सुविधा आणि हवामान बदलांशी संबंधित विशेष कामे या 4 प्रमुख क्षेत्रांवर भर देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावाच्या गरजांनुसार सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करून लोकसहभागातून शाश्वत आणि दर्जेदार सार्वजनिक मालमत्ता निर्माण करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांनी केले आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज वाळवा तालुक्यातील वशी येथे उत्साहात संपन्न झालाय. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांच्या हस्ते प्रचार प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल रथाला हिरवा झेंडा दाखवून योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. हा रथ तालुक्यात फिरून योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, वाळवा पंचायत समितीचे सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, तहसीलदार सारिका रासकर, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाने करण्यात आली. त्यानंतर मातोश्री पाणंद रस्ता योजनेअंतर्गत उगले पाणंद रस्त्याचं उद्घाटन करण्यात आले. तसेच वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये सिंचन विहीर व जलतारा कामांचाही शुभारंभ करण्यात आलाय. जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष म्हणाले, नागरिकांनी शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. संबंधित योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवणं आवश्यक आहे. लोकसहभागातून आणि अचूक नियोजनातून गावामध्येच दर्जेदार, शाश्वत आणि कायमस्वरूपी टिकणारी सार्वजनिक मालमत्ता निर्माण व्हावी, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि गावाच्या विकासात आपलं योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे. गणेश मार्केटमधील 72 गाळेधारकांनी भिंती पाडल्याने इमारतीस धोका निर्माण झाल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर आले. त्यामुळे दुकानगाळ्यात केलेला बदल जैसे थे करावा, अन्यथा दुकानगाळा ताब्यात घेतला जाईल असं नोटीसमध्ये म्हटलंय. स्टेशन चौकात महापालिकेने खोकी पुनर्वसन योजनेअंतर्गत गणेश मार्केट उभारले. या ठिकाणी खोकीधारकांना 164 दुकानगाळे बांधून दिलेत. महापालिकेने हे दुकानगाळे भाडे तत्वावर दिले आहेत. दरम्यान दुकानगाळ्यांची भिंत पाडून दुकानगाळ्यात बदल केल्याचा निदर्शनास आल्यावरून महापालिकेचे मालमत्ता अधीक्षक प्रमोद राजपूत यांनी 2 जून रोजी
72 गाळेधारकांना नोटीस बजावली होती. दरम्यान महापालिकेने शहर अभियंता यांच्याकडून गणेश मार्केट या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं. दुकान गाळ्याच्या भिंती पाडून बदल केल्याने या इमारतीस धोका निर्माण झाल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर आले. त्याकडे लक्ष वेधत मालमत्ता अधीक्षक प्रमोद राजपूत यांनी 72 गाळेधारकांना पुन्हा नोटीस बजावली. ही नोटीस प्राप्त होताच तात्काळ दुकान गाळ्यात केलेला बदल जैसे थे करावा. तसे न केल्यास दुकान गाळा महापालिकेमार्फत ताब्यात घेतला जाईल असं नोटीसमध्ये म्हटलंय.